आज आपण आलो आहे हडपसरमधील एका गंभीर समस्येचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. हा रस्ता खूप अरुंद असून या नाल्याला सुरक्षारक्षक जाळ्या आणि खांबाचे दिवे बंद असल्याने आणि कोणतेही सूचनेचे फलक नसल्यामुळे अपघाताचा धोका नेहमी निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरीही हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पाहूया तिथल्या जनता न्यूज मीडिया वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा. आपण पाहत आहात जनता न्यूज पुणे. जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत हडपसर शहरातील एक गंभीर वास्तव तुम्हाला दाखवण्यासाठी. आमच्या मागे तुम्ही बघत असाल हा नाला. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय. तुम्ही पाहू शकता हा रस्ता किती रुंद आहे, तरी सुद्धा इथे अजून सुद्धा जाळ्या वगैरे टाकल्या जात नाहीयेत. इथे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेले आहे. तरीच रात्रीचे अपघात टाळण्यासाठी इथे कुठलेही रेडियम व सुरक्षतेची कोणतीही व्यवस्था नाहीये. बघ हे सगळे कचरा घाण बिन टाकतात कोणी पण आणून. काय जाण्या येण्याला त्रास होतोय, सगळ्याला वाच होतोय नाही वैशानला. आणि रस्त्याचा काय त्रास होतोय म्हणजे तुम्हाला गाड्या बारीक रस्ता आहे, मोठा रस्ता करावा. आणि इथे जाळ्या बिळ्या टाकल्या पाहिजेत. जाळ्या बिळ्या कशाला नको आहे, रस्ते बंद करून टाकायचे. जुना कॅनल बंद झालेला आहे. माझं नाव नागेश शिंदे. मी तुमचा चॅनल हा पहिल्यापासून म्हणजे मी फॉलो वगैरे करतो. तर आता इथं दोन कॉलेज आहेत. इकडे एम कॉलेज आहे, इकडे एस एम दुसरे कॉलेज आहे. यायला जायला रस्ता हा मेन रस्ता आहे. तिकडे इथं कचरा आहे. अजून पुढचा जो ब्रिज आहे ना, तुम्ही जे बघताल तिथं म्हणजे तुटलेला आहे. तरी देखील इथले कोणी ऍक्शन वगैरे काही घेतली नाहीये. तर विनंती म्हणजे महानगरपालिकेला पण आणि इथं जे स्थानिक आमदार वगैरे असेल त्यांना विनंती की हा कचरा आणि जे इथं रोड आहे तो लवकरच्या लवकर बनवून घ्यावा, ही आमची विनंती आहे त्यांना. ह्याच्या आधी पण खूप वेळ ऍक्सिडेंट झालेले आहेत. इथं आम्ही पत्र देखील दिलं होतं महानगरपालिकेला, इथं जाळी वगैरे करा, पण ते काय करतात, ते काय बऱ्यापैकी ऍक्शन घेत नाही. ते म्हणतात एक कॅनल आहे ह्याचं काम करू, म्हणजे ते बऱ्यापैकी काम वगैरे काही करत नाहीत. आम्ही पत्र पण दिलं होतं पक्षातर्फे, तर यांनी अजून काही ऍक्शन घेतलं नाही. आमचा ह्यांना इशारा आहे, जर हे झालं नाही तर आंदोलन करण्याचं. पावसाळा आला की या नाल्यामध्ये पाणी साचते आणि त्यासोबतच हा सगळा कचरा वरती येतो. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह आडलावल्यामुळे इथे सगळीकडे प्रचंड दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांची पैदास जास्त वाढते आणि लोक आजारी पडतात. तरी सुद्धा गंभीर परिस्थिती असतानाही इथे कोणताही विल्हेवाट लावली जात नाहीये. मग प्रश्न असा पडतो की इथले नगरसेवक आणि महानगरपालिकेचे प्रशासन नक्की करते तरी काय? आणि जनतेची हीच समस्या आहे. कॅमेरामॅन सार्थक सोबत मी अभिजगताप, जनता न्यूज पुणे.